धिरडे बॉईज विपक्षात कृष्ण बॉईज वाफे. 2:24 झाली आहेत आणि सामना क्रमांक 5 आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील संजय धिरडे मैदानाच्या आत. धिरडे कंपनी खऱ्या अर्थानं गोकुळगावची ही संपूर्ण धिरडे कंपनी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. श्रावणनं चांगली कामगिरी केली आहे. पहिलं षटक हाताळत असताना आपला टेनिस क्रिकेटमधलं वर्चस्व काय आहे, षटक क्रमांक पहिलं त्याला का दिलं जातं आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्याची वर्णी का लागली जाते. 38मध्ये क्षेत्ररक्षण फुटबॉल स्टाईलने पायाने चेंडू थांबवलाय, परंतु थांबवलाय आणि धावा देखील थांबवल्या आहेत. निश्चितच चांगला एफर्ट, चांगला महत्त्व यावेळेस ओळखलं होतं. चेंडू थोडासा हाताला स्पर्श करून थांबवणं कठीण आहे. फुटबॉल स्टाईलनं पायाने चेंडूला थांबवलं 38मध्ये. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान नेक्स्ट बॉल पंचांनी थांबवलं यावेळेस. शूची लेस बांधत असताना क्षेत्ररक्षक आणि या कारणास्तव मात्र सामना थांबला. चेंडू मला वाटतं शूजवर लागल्यानंतर लेस ओपन झाली. बाप रे बाप, काय फटका सजवला गेलाय, जबरदस्त. फाईन लेग मध्ये घुटने टेक भाई, हमारा तमाशा भी देख. मैदानाच्या बाहेर आघात झालाय, येतोय षटकार. नक्कीच गोलंदाजाचा गतीचा वापर केला यावेळेस. लेंथ आणि लाईन ओळखली. फलंदाजानं फ्रंट वरती आला, ऑफस्लिकच्या थोडासा बाहेर गेला आणि नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. टिळेकर चषकामध्ये हा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी टायमिंग देखील प्रॉपर होतं. बॅटला कनेक्शन यावेळेस चेंडूचं जबरदस्त झालं आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकून दिलं. 6 धाब्यांसाठी आणि धावफलक पोहोचलंय 7 या आकड्यावरती. दुपारच्या सत्रामध्ये आमचं जेवण देखील झालंय आणि टिळेकर खरंच तुमच्या हाताला चव आहे आणि तुमच्या नियोजनाला देखील जबरदस्त चव आली आहे. काय जबरदस्त जेवण त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेला. हेलिकॉप्टर यावेळेस लँडिंग स्वरूपात मात्र ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा फुटबॉल स्टाईल. मला वाटतं क्रिकेट देखील खेळतात हे खेळाडू कृष्ण बॉईज वापे संघाचे आणि फुटबॉल देखील खेळतात. काय जबरदस्त एफर्ट. मिड विकेटला होता, मिड विकेटवरनं काऊ कॉर्नरला आला, चेंडूला स्टॉप केलं अगदी फुटबॉल स्टाईलनं. जवळजवळ हा चौकारच होता. मी तर म्हणेन संघासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण 2 धावा रोखल्या आहेत. निश्चितच 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. आतापर्यंत श्रावणनं 5 चेंडू हाताळलेत. या 5 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 धावा आल्या आहेत या 5व्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिले समाप्त करतो श्रावण डोंगरे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक षटकार बघा, एक बिग मोठा फटका आला, परंतु उर्वरित चेंडूंवरती श्रावणनं आपलं महत्त्व दाखवलं की टेनिस क्रिकेटमध्ये श्रावणचं शहापूरचा जल्लाद आणि शहापूरचा रावण श्रावण असं का म्हटलं जातं. बॅटिंग करत असताना देखील जबरदस्त बॅटिंग करतो, गोलंदाजी करत असताना देखील आपली छाप सोडत असतो वारंवार. या मॅचमध्ये देखील षटक क्रमांक 1 हाताळत असताना केवळ 9 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद. प्रशांतचं देखील कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीनं तो ते येथे सामन्यांमध्ये त्याचं वर्चस्व राहिलं होतं. चांगले बॅटिंग करतो श्रावण आणि प्रशांत. हा मात्र सलामीसाठी बॅटिंग ऑर्डरवरती येत असतात कृष्ण बॉईज वापे संघाकडनं. सध्या तरी गोलंदाजीवरती रुशांक आलाय. चर्चा होती शशांकची आणि रुशांक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक इनॅट 2 वरती त्याला बोलवलं गेलंय. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, बॅटची लेडिंग एज, झेल टिपलाय, विकेट किपरनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद होतोय जर्सी क्रमांक संजय धिरडे. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना धावफलक मात्र स्थिरावलंय. गती जी प्राप्त झाली होती पहिल्या षटकामध्ये, यावेळेस पहिला चेंडू टाकत असताना रुशांकनं सांगितलंय की आता मात्र धावा येणार नाही आहेत.
सर श्रावणने केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित गोलंदाजांनी काम तमाम केलं असं रुशांगनं सांगितलं. परंतु सध्या तरी रुशांग स्वतःवरचा विश्वास दुगणित करून खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची छाप सोडणारा हा गोलंदाज आहे. वेगवान, तेज तर्रार आणि लेंथ लाईनवरती अचूक चेंडू ठेवणारा भेदक गोलंदाज. जास्त आता मात्र बोटं देखील फिरली आहेत आणि चेंडू देखील फिरला आहे. बघा, प्रवास करत असताना वळणारे रस्ते हे मात्र धोकादायक असतात आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजासाठी वळणारी चेंडू हे मात्र कायम डोकेदुखी ठरले आहेत. वळवलाय चेंडू पूर्णपणे. पुन्हा एकदा फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रूवरती. रुशांग चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकलेला नाहीये. वन बाउन्स कॅरी करेल. दरम्यान एक सिंगलने धावफलक 10 या आकड्यावरती. डबल डिजिटलमध्ये आता मात्र आगमन झालंय. धिरडे बॉईज गोकुळगाव या संघाचं पदार्पण 10 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाऊन यावेळेस घुटणे टेक तमाशात अशा प्रकारचा फटका सजवण्याचा निर्धार होता बॅटरचा, परंतु बॅट बॉलमध्ये संपर्क झालाच नाही आणि निर्धाव चेंडू शरीरयष्टीवरती हा चेंडू जाऊन आदळला. दरम्यान या चेंडूवरती देखील कुठलीही धाव नाही आहे. मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळेस फटका बसलाय. कॉलिंग आहे का? कॉलिंग नव्हती. यास 2 क्षेत्ररक्षक आले होते, स्वतः रुशांग आणि शशांक. दोनही क्षेत्ररक्षक एकवटले परंतु कॉलिंग नव्हती. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. झेल घेणं गरजेचं होतं, परंतु चेंडूवरती तुम्ही अगोदर पोहोचणं गरजेचं होतं. यावेळेस थोडीशी लेट झाली आहे. चेंडू अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला आणि जीवन संजीवनी. उडवलाय चेंडू. जबरदस्त तडाखा. समालोचन कक्षेच्या डोक्यावरनं चेंडू. जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. फटक्यामध्ये वजन. रन मिळतील अर्धा डझन. जबरदस्त कमालीचा फटका. पिकअप अगदी लवकर केलं आणि ड्रॉप देखील मैदानाच्या बाहेर. जसा चेंडूची लेंथ लाईन ओळखली, बॅट अतिशय वेगाने फिरली, जड दिशी चेंडूला पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी आणि षटकारानंतर धावफलक पोहोचलंय 18 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. गोकुळगाव टीम, एक महत्त्वाची सूचना, जर आपण खेळाडू कक्षामध्ये बसला नाहीत तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. कंपल्सरी ड्रेसिंग, चेसिंग आणि कंपल्सरी नियमांचं पालन करणं हे स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा आहे आणि या चुका मात्र टाळा. कारण डगआउटमध्ये चेअर्स दिलेल्या आहेत. खुर्चीसाठी खूप सारी भांडणं होतात मित्रांनो. खुर्चीसाठी काय काय करावं लागतं आणि ती खुर्ची तुम्हाला अगदी 12 खुर्च्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. जवळजवळ 12 नसतील, जास्तीच्याच असतील, कारण इथे कमी काही नाही आहे, कमी कसली नाही आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू चाललाय. दन 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 करत सीमारेषा गाठली आहे, भेदली आहे आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. डिजॉकरचा हवा देखील खा आणि आम्हाला देखील विश्रांती गरज असते. थोडंसं चौकेचा षटकार आल्यानंतर तुम्ही जो ब्रेक देता आम्हाला, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. निश्चितच गोड व्यक्तिमत्व लाभलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी. टी.जे. वॉकर्स चांगली धून त्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जात आहेत प्रेक्षकांपर्यंत. आपण टिलेकर चषक पाहतायत. यावेळेस मात्र हलक्या हातानं कट केला चेंडू. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, गॅदर करेल, थ्रो करेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. चांगला एफर्ट राहिला होता आणि चांगली कॉलिंग राहिली या 2 फलंदाजांमध्ये खऱ्या अर्थानं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांनी धावफलक पोहोचलंय 25 आकड्यावरती. 1 रन शॉट. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू नो बॉल आहे. यस, राम पाटोळे सर, कौतुक करावं लागेल. बराच काल क्रिकेटमध्ये घालवला खऱ्या अर्थानं आणि सार्थकी घालवला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. कारण बरेचसे खेळाडू त्यांच्या
उपस्थितीमध्ये त्या करणीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी घडवलेत. आणि जर जितू पाटोळे झाले, नरेश पाटोळे झाले, हे संपूर्ण पप्पू पाटोळे, ही संपूर्ण कंपनी मात्र त्यांची पाहायला मिळते, संपूर्ण टीम पाहायला मिळते. आणि चांगला जबरदस्त खेळी करणारी टीम आहे. 2025मध्ये देखील खूप सारी आई गामदेवी शिंदरून संघ क्वालिफाईड झाली आहे. आणि निश्चितच या सामन्यांमध्ये टिळेकर चषकामध्ये ती टीम तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा काय जबरदस्त फटके, आत घुसून खेळतोय पूर्णपणे फाईन लेगला, मनसुबे उद्ध्वस्त करणारा कारनामा यावेळेस बॅटरकडनं केला जातोय. जर्सी क्रमांक 21 यावेळेस हवी होताना पाहायला मिळते. भावेश बांगर कारनामा करतोय. भावेश बांगरच्या बॅटमधनं जबरदस्त चौके आणि छक्के पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र खेळून काढलाय कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. ऋषांकनं चेंडूला फील्ड केलं, थ्रो केलं दरम्यान. एक धाव मात्र रोखू शकलेले नाही आहेत. एक धाव कंप्लीट होतीये. स्ट्रायकिंगवरती फलंदाज विश्वास दिरडे हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडू बॅटवरती लागल्यानंतर पायावरती येऊन आदळतोय आणि एक सिंगल मिळतीये. षटक क्रमांक 3 निर्धाव चेंडून समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आता मात्र निवड केली गेली आहे. गोलंदाज अजय. इरादे काहीतरी वेगळे होते. डगआउट मधनं देखील आवाज झाला होता, परंतु कर्णधार श्रावण डोंगरेने सांगितलंय की अजय या गोलंदाजीसाठी पात्र आहे, चांगला आहे. ज्या पद्धतीनं फटकेबाजी केली जाते त्या अनुषंगानं गोलंदाज यावेळेस लगावला गेलाय. अजयला मात्र शेवटच्या षटकामध्ये बोलवलं गेलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत धावा बघायला जर गेल्यात तर 32 धावा धावफलकावरती आहेत. मी तर म्हणेल 6 ते 7 धावांवरती तुम्हाला मात्र रोखणं गरजेचं बनलंय. आणि जर गोकुळगावच्या संघाच्या वतीनं विचार करायचं झालं तर कृष्णाबाईज वापे संघ एक बलाढ्य संघ आहे. आणि त्यासमोर तुम्हाला टार्गेट जर सेट करायचं असेल तर मी म्हणेल अजून 15 ते 16 धावा या ओव्हरमध्ये येणं गरजेचं बनलंय. बघूयात. पहिला चेंडू यावेळेस कट केलाय, खाली क्षेत्र निवडलं गेलंय. फटका आउटफील्ड वेगवान आहे, तेच तर्राररित्या धावतोय क्षेत्ररक्षक. चेंडूला स्टॉप केलाय आणि स्वतः मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु संघासाठी एक धाव महत्त्वपूर्ण रोखली आहे. 3 धावा धावून कंप्लीट. आणि या 3 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 35 या आकड्यावरती. अजयला मात्र अजय शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं खेळून काढला होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. पर्वणी मात्र यावेळेस पुन्हा मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. चेंडूपैकी देखील बघा, अगदी तुम्ही जर अशा प्रकारची चेंडूपैकी करत असाल तर चेंडू पोहोचेपर्यंत एक धाव देखील कंप्लीट होऊ शकते. दमछाप झाली आहे फलंदाजांची देखील. धावून खूप साऱ्या धावा पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या चेंडूवरती 3, या चेंडूवरती 2, एकंदरीत 5 धावा धावून म्हणजे दमछाप चांगलीच झाली आहे. त्यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा निर्धार होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. रामजी पाटोळे सर सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. हो, यावेळेस स्वतः एक जणू काही स्विमिंग पूलमध्ये उडी मारतोय फलंदाज, असा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. चेंडू आल्यानंतर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. अजय चांगली गोलंदाजी करतोय. मनसुबे ओळखून गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र कटर चेंडू, बॅटची लिडिंग एज आणि अगदी शेखर धवल स्टाईलने यावेळेस विकेट प्राप्त केल्यानंतर सेलिब्रेशन करत असताना गोलंदाज.
गोकुळगाव विपक्षात कृष्णा बॉईज वाफे असा सामना रंगतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या भैरवी षटकातील. आणि या 2 चेंडूवरती किती धाबा घेतल्या जातील. अजय पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. नवीन बॅटर फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सागर धिरडे स्ट्राईक एंडवरती. पंचांकडे दाद मागतोय. यावेळेस पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. पंचांवरती आक्षेप. आणि यावेळेस DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर चेक केला जाईल. वेट अँड वॉच, दूध का दूध, पाणी का पाणी. यावेळेस tenniscricket.in माध्यमातून प्रत्येक चेंडू अगदी चांगल्यारीत्या टिपला जातोय. चला विजयी संघ अर्थातच मोर्या बॉईज शेंद्रुन संघाचा कर्णधार, पप्पू 11 दसई संघाचा कर्णधार, तदनंतर ओमसाई हिव संघाचा कर्णधार. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू आहे. तदनंतर जय बजरंग वासिन संघाचा कर्णधार आणि विजेता संघाचे एक प्रतिनिधी. चला आपण यायचे लॉटचा कार्यक्रम केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. एक्स्ट्राची धाव दिली जाते. अजय शेवटच्या चेंडूसाठी संघर्ष चालू आहे. धावफलकावरती धावा 39 बनल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती किती येतील. चांगला चेंडू राहिला आहे. निर्धाव चेंडूंना षटक क्रमांक 14 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूमध्ये 39 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय धिरडे बॉईज गोकुळगाव संघाला. आणि कृष्णा बॉईज वापे संघासमोर 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 24 चेंडूमध्ये या 40 धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील यासाठी आपल्याला मात्र उत्तरार्धामध्ये देखील वळावं लागेल. तुर्तास आपण DJ वॉकर्स यांना संधी देऊया. पप्पू 11 दसई संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. ओमसाई हिव संघाचा कर्णधार, तसेच जय बजरंग वासिन संघाचा कर्णधार आणि ज्या 2 टीम मैदानाच्या आत खेळत आहेत त्या दोन्ही टीमचे प्रतिनिधी. चला या लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय. महत्त्वाची सूचना, टीम पप्पू 11 दसई संघाचा जर पहिला सामना जर राहिला तर मात्र तो दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचवली जाते आहे. त्यानंतर कुठलीही एक्सक्यूज नको आहे तुमच्याकडनं की नाही आम्ही पहिला सामना खेळणार नाहीत. पप्पू 11 दसई संघाचा पहिला सामना जर आला तर त्यांना मात्र दुसऱ्या सामन्यासाठी खेळवलं जाणार आहे. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीनं पोहोचवली जाते आहे. टीम ओमसाई हिव संघाचा कर्णधार या लवकर त्वरा करा. मॅचच्या हाफमध्ये आपण लॉटचा कार्यक्रम करतोय. लॉट झाल्यानंतर त्वरित पहिला सामना जो येईल त्याची नाणेफेकी देखील केली जाणार आहे. मुख्य व्यासपीठावरती तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. सुपीच्या माध्यमातून चिठ्ठी उचलली जाणार आहे. पहिली चिठ्ठी एक उचलली जाईल त्या संघाला बाय प्राप्त असेल. शेवटची राहील त्याला. ओके 2 चिठ्ठ्या उचला पहिल्या. थोडंसं बाजूला व्हा, कॅमेऱ्यामध्ये दिसू द्या. नावं सांगा आम्हाला. पप्पू 11 दसई विपक्षात ओमसाई हिव असा हा सेकंड मॅच असणार आहे. पहिला सामना असणार आहे जय बजरंग वासिन विपक्षात विजय संघ असा हा पहिला सामना असणार आहे. आणि बाय प्राप्त झाली आहे अर्थातच मोरिया बॉईज शेंद्रुन संघाला बाय प्राप्त झाली आहे. क्या बात आहे. चला दोन्ही टीम मध्ये सामना रंगतोय. नाणेफेकी मात्र केली जाईल परंतु नाणेफेकी होणार आहे अर्थातच जय बजरंग वासिन विपक्षात विजेता संघ आणि मोरिया बॉईज शेंद्रुन संघाला बाय प्राप्त झाली आहे. मॅचला होती सुरुवात. स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका.
आणि नक्कीच आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना येते आहे नेक्स्ट सामने हे पुढील सामने किती षटकांचे खेळवले जातील? यस, 3 षटकांचे खेळवले जाणार आहेत. पुढील सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील, याकडे देखील लक्ष असू द्या. पहिलाच सामना अगदी सेकंड राऊंडचा पहिला सामना येणार आहे. जय बजरंग वासिंद विपक्षात विजेता संघ. आणि दुसरा सामना ये स्वतःच्या फॉलो थ्रू वरती जबरदस्त झेल टिपला गेलाय. कमी टायमिंग, कार्यक्रम परफेक्ट आणि फलंदाज बाद. धिरडे क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती सांगतोय आपली पकड मजबूत आहे भावा. पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र झेल पकडलाय. यस, सॉफ्ट डिसमिसल. यावेळेस बाद होत असताना फलंदाज प्रशांत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय वैभव. चला वैभव जरा स्पीडअप घ्या. कृष्ण बॉयज वाफे संघ अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र धिरडे बॉईज गोकुलगाव संघानं कारनामा करून दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रशांतला मात्र डगआउटमध्ये परतून लावलाय. जबरदस्त गोलंदाजी संजय धिरडे, जर्सी क्रमांक 18, आणि काय कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल. दुसरा चेंडू उडवलाय. जबरदस्त फटका आहे. फटक्यामध्ये दम आहे, पॉवर आहे आणि नजाकत देखील आहे. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा गाठली आहे. चेंडू सीमारेषे पार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला ठोकलाय. चौकार. वैभव आला. वैभवनं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आली याचा विचार देखील केला नाही. पहिला चेंडू काय जबरदस्त पॉईंटच्या डोक्यावरनं उडवला. पॉईंट आणि शॉर्ट कव्हरला यावेळेस क्षेत्ररक्षक होता, त्यांच्या मधून चेंडू निघून गेला. यावेळेस लेग स्टिकच्या थोडासा बाहेर राहिला चेंडू. पंचांची मुवमेंट शिफ्ट झाली आहे. यास पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल धाव फलकावरती. उड़वलाय चेंडू. जबरदस्त टोला, आसमानी टोला, मैदान के बाहर. छक्का. बॉल वाईट आला. तदनंतरच्या चेंडूवरती नजर मजबूत, मनगटामधली ताकद जनरेट झाली. मिडल ऑफ द बॅट. यावेळेस चेंडूला केलं क्लिअर. मैदानाच्या बाहेर ठोकलेला षटकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. ताबडतोब सडेतोड फलंदाजी. यावेळेस बघा काय नजाकत पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल. चेंडू मैदानाच्या बाहेर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. मिळेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया ठिलेकरचा छक्का. चौकार. चौकार के बाद छक्का. म्हणला तू आता जरा धीराने घे भावा, मी आहे. आणि वैभवनं काय बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तदनंतर पुन्हा चौकार, पुन्हा षटकार. आता पुन्हा चौकार येईल का? काय जबरदस्त बॅटिंग. आता मात्र लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढलाय. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा यावेळेस प्रयत्न होता, माघारी परतून लावलाय.
षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि या चेंडूवरती धाव घेतलेली नाही आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त निर्धाव चेंडूनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 21 धावा. मी तर म्हणतोय की धाव का घेतली नाही. एक सिंगलची धाव घेणं गरजेचं होतं. चर्चेचा विषय असेल खऱ्या अर्थानं, कारण एक धाव किती महत्त्वाची क्रिकेटमध्ये. ज्या एका धावेसाठी पराभूत झालेत संघ त्यांना जाऊन एकदा विचारा एक धाव का घेतली नाही. तर वैभवचं म्हणणं होतं की यावेळेस श्रावणला स्ट्रायक घेणं, परंतु मी तर म्हणेल की जर एक धाव बनत होती तर मग घेणं गरजेचं होतं, कारण ताटातील अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधील एक रन खूप काही सांगत असतो मित्रांनो. म्हणून एक एक धावेला महत्त्व द्या. चुकी झाली आहे परंतु नेक्स्ट टाइम असं मात्र करू नका. श्रावणचा निश्चितपणे अट्टाहास होता एक धाव घेण्याचा, परंतु वैभवनं यावेळेस स्ट्राईक मिळावी या कारणानं धावच घेतली नाही आहे. तुमच्या धावफलकावरती धावा किती आहेत, धावा तुम्हाला किती करायचे आहेत आय डोंट नो, बट तुम्हाला मात्र ही धाव घेणं गरजेचं होतं. हरकत नाही आहे, क्रिकेटमध्ये चुका होत असतात. धावफलकावरती 21 धावा. आता मात्र 40चा पल्ला पार करायचा, अजूनही 19 धावा. या 19 धावा किती चेंडूमध्ये घेतल्या जातील, कारण 18 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असेल. पहिल्या चेंडू ओव्हरमध्ये 21 घेतल्यात आणि आता मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची गरज. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता, कट केलाय स्क्वेअर लेगमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीपमधनं पुढे येतोय, चेंडू कलेक्ट करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. श्रावण डोंगरे मी चांगला ओळखतो या फलंदाजाला, क्षमता मोठी आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु त्यानं ओळखलंय वैभवच्या बॅटमधनं चांगल्या धावा येत आहेत तर स्ट्राईक त्याला दिली आहे. समजदारीपूर्वक क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कलेक्ट करेल, थ्रो करेल, दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. वैभवच्या बॅटमधनं मोठे फटके देखील आलेत. आता मात्र सिंगल डबलने देखील धावा घेतल्या जात आहेत, म्हणजेच क्रिकेटची सिंगल डबलची धाव म्हणजेच क्रिकेटमधली लाईफ लाईन खऱ्या अर्थानं. ती लाईफ लाईन मात्र यूज केली जाते कृष्णा बॉईज वापे संघाच्या वतीनं. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिपला असलेल्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता. पायाला स्पर्श करून चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. नशिबाचा आलेला कृष्ण बॉईज वापे संघासाठी चौकार. आणि कर्मण येतं असं घडलं या चेंडूवरती, कारण एक सिंगल होती, अगदी फुटबॉल स्टाईलने चेंडूला उडवलं आणि मैदानाच्या बाहेर. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेलाय, एक सिंगल घेतली गेली आहे. मिस फील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळते. भाई अब क्या कर रहे हो. 2 धावा घेतल्या गेल्या, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळते. धिरडे बॉईज गोकुळगाव संघ यावेळेस मात्र थोडासा संघर्ष करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 ज्या धावा आल्या त्याच मात्र खऱ्या अर्थानं अगदी महागडं षटक राहिलं पहिलं. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टला झेल कंप्लीट. विकासनं टिपलाय झेल, संपलाय श्रावण डोंगरेचा खेळ. आणि विमानाचं गाणं वाजल्यानंतर अगदी हृदयाची धडकणं अगदी थोडीशी तेज झाली आहेत, कारण विमान नाव काढलं ना आता की मात्र एक मनामध्ये घबराहट निर्माण होते, कारण येत्या कालामध्ये विमानानं खूप काही सोसावं लागलं या संपूर्ण महाराष्ट्राला. आणि यावेळेस मात्र एक उमद नेतृत्व अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना मात्र आपण गमावलंय. निश्चितच यावेळेस फटका चांगला आहे, स्वागत केलं गेलंय, चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर.
धावा धावफलकावरती, विजयापासून केवळ 7 धावा वंचित कृष्णा बॉईज वापे संघ. क्या बात आहे. यावेळेस बॅटर ऋषांक आला आणि ऋषांकनं मात्र चौकारानं स्वागत केलं गोलंदाजाचं. चला आमचे छोटे स्वयंसेवक, अगदी त्यांना गुलाबजाम देखील दिलेत आणि संध्याकाळी तुम्हाला त्याहीपेक्षा भन्नाट स्वीट्स मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला बाउंड्रीचा ताबा घ्यावा लागेल. आमचे छोटे स्वयंसेवक यांना विनंती असेल की या टिले चषकामध्ये आपलं योगदान महत्त्वपूर्ण राहिलंय. आपणास पुन्हा एकदा विनंती असेल की चिमुकल्यांनो बाउंड्रीचा ताबा घ्या. वैभवनं खऱ्या अर्थानं लक्ष वेधलंय प्रेक्षकांचं. अशा प्रकारची बॅटिंग केली आहे. अगदी महेंद्र धोनी स्टाईलनं केस वाढवली आहेत. टोपीच्या बाहेर केस थोडीशी पाहायला मिळत आहेत आणि अगदी उंची देखील कमी, परंतु कारनामा जबरदस्त मोठा केला आहे. या मॅचमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण फलंदाजी केली आहे. उडवला होता चेंडू. यावेळेस चेंडूवरती जाऊ की मागे थांबू वाट पाहत होता खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी ओळखलं का चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. बॅकफूटवरती गेला, चेंडूला स्टॉप केलं आणि समजदारीपूर्वक यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विराटच्या माध्यमातून. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसावले. धावफलक पोहोचलंय 34 या आकड्यावरती. विजयापासून 6 धावा वंचित अपील केली गेली होती. यावेळेस ऋषांक मात्र पंचांकडे दाद मागतोय वाईटसाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस लेग स्टिकवरती राऊंड खेळण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील आमच्या पंच विलास भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. चांगले पंच आहेत. कालच्या दिवसामध्ये आम्ही परवा दिवशी आम्ही पाहिलं होतं त्यांना. शिवशक्ती तुते इथे पंचांच्या भूमिकेमध्ये होते ते आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेट झाली आहे त्यांच्यासोबत. लोअर पुलटा चेंडू होता. सरळ दिशेला खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाली आहे. फील्ड केली जाईल का? यस, चेंडू रोखलाय, परंतु तत्पूर्वी थोडीशी फॉर्मलिंग झाली होती आणि 2 धावा देखील घेतल्या गेल्या आहेत. महत्त्वपूर्ण 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आता मात्र विजयापासून केवळ 4 धावा वंचित. परंतु कृष्णभाई वापे संघ डगआउटमध्ये चर्चा असेल की सामना लवकर फिनिश करा. दिवस थोडेसे खराब चाललेत. दिवस बदलायचे आहेत. मॅच देखील बदलायची आहे. पराभवाची छाया भोगली आहे. आता मात्र विजयाची चाहूल घ्यायची आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. विलाज सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा येतोय आणि व्हाईटनं धावफलक पुढे सरसावतोय. आता मात्र केवळ 3 धावा. विजयासाठी 3 धाव्यांची गरज आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही या चेंडूत 3 चेंडू शिल्लक आहेत. हे 3 चेंडू यूज केले जातील का, की या 3 चेंडू फिनिश होण्या अगोदरच सामना फिनिश केला जाईल. 9 मध्ये 3ची गरज असताना फटका खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस कव्हरच्या दिशेला चेंडूला स्टॉप केलं. शॉर्ट कव्हर च्या नजदीक हा चेंडू मात्र बाहेर पकडला गेला. बॅटची थोडीशी लिडिंग एज होती. चेंडू फर्स्ट स्लिप असलेला क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेला सीमारेषेपार चौकार. वैभव ठरलाय या मॅचचा हिरो, नो डाऊट, ज्याच्या बॅटमधनं 8 चेंडूंमध्ये 26 धावांची वादळी खेळी करणारा वैभव ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला वैभव, अगदी स्टाईलमध्ये या आणि आपली मॅच घेऊन जा. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस्क बॉक्समध्ये. आपण पाहतायत ऐकतायत ग्रामस्थ मंडळ ठिळे आयोजित. खरे असताना ग्रामस्थ मंडळ ठिळे म्हटल्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी जातो. ग्रामस्थ मंडळ अनेक प्रकारची नावं घेतली जातात गावांची, परंतु खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ ठिळे चषक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी मान्यवरांची तोबा गर्दी देखील आणि संपूर्ण ग्रामस्थ, मला वाटतं अर्धा गाव खाली झाला असेल, तो इथे पोहोचलाय या स्पर्धेसाठी. चला तदनंतर लगेचच 5 मिनिटाचा ब्रेक देऊयात आणि मॅचला देखील सुरुवात होईल. कृष्णाबाई वापे विपक्षात जय बजरंग वासिंद असा सामना असणार आहे. परंतु नाणेफेकी करून घेण्यासाठी या
आणि वैभव ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू 26 धावांची वादळी खेळी करणारा वैभव या मॅचचा हिरो ठरलाय. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. नक्कीच नवीन नवीन चेहरे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. कृष्णा बॉईज वापे संघाकडनं नवीन नवीन नावं जशी येत आहेत, श्रावणच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य. कारण मॅन ऑफ द मॅच आपल्याला मिळाली पाहिजे यापेक्षा नवीन कुठेतरी खेळाडू चांगला तयार व्हावा ही इच्छा असते खऱ्या अर्थानं श्रावण डोंगरेची. आणि निश्चितपणे ती इच्छा पूर्ण केली आहे वैभवनं. वैभव पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक या कृष्णा बॉईज वापे संघाला. आणि कृष्णा बॉईज वापे संघाचा कर्णधार आणि निश्चितच जय बजरंग वासिन संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी या नाणेफेकीसाठी दोन संघांदरम्यान नाणेफेकी केली जाते. विनायकजी निश्चिते साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल विजय होतोय जय बजरंग वासिन टीम. निर्णय आपला टॉस विन कोण आहे? येस, जय बजरंग वासिन टीम टॉस विन. आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय बॅटिंगसाठी पाचारित करण्यात आलंय कृष्णा बॉईज वापे संघाला. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि मॅचला सुरुवात होईल. थँक्यू सो मच. नक्कीच राज ठाकरे यांचे मामे भाऊ, करवेळे गावचे उत्कृष्ट कबड्डीपट्टू, अर्थातच युवराज बाबार्ते यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुमची कामगिरी अशी दाखवा की तुमचं नाव वारंवार घेतलं जावं. नक्कीच युवराज बाबार्ते, करवेळे गावचं नेतृत्व आणि कबड्डीमध्ये अफलातून कामगिरी करणारं नेतृत्व, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि राज ठाकरे यांचे मामे भाऊ, निश्चितच शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवोभव आचार्य देवोभव भारतीय संस्कृतीची ही धारा आहे, ते जपण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना आदरपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करण्यात आलंय. थँक्यू सो मच युवराजजी बावरते, आपण हा छोटासा सत्कार स्वीकारल्याबद्दल. आणि पुनश्च एकदा विनंती असेल, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा आनंद घ्या. आणि काही क्षणामध्ये मॅच येते कृष्णा बॉईज वापे विपक्षात जय बजरंग वासिन. थँक्यू सो मच.